मंडळी, बऱ्याचशा कलाकारांना अभिनय क्षेत्रात यश मिळेलच की नाही याची शाश्वती देता येत नाही. अर्थात तुम्ही दिसायला उत्तम असाल आणि तुमचा फॅन फॉलोअर्स चांगला असेल तर तुम्हाला लगेच कास्ट केले जाते. पण आपण दिसायला चांगले नाहीत आणि म्हणावे तसे काम मिळत नाही म्हणून मग व्यवसायाकडे वळलेले मोजके कलाकार तुम्हाला माहीतच असतील. तर त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे आरती वाडक-बाळकर. आरती वाडक-बाळकर ही सध्या सोशल वाहिनीसाठी सूत्रसंचालक म्हणून काम करीत आहे. पण कधी कधी तिने तिच्या दिसण्यावरून अभिनय क्षेत्रातून काढता पाय घेतलेला पाहायला मिळालं आहे. आरती वाडक-बाळकर हिचे आई वडील हे दोघेही संगीत क्षेत्रात कार्यरत असतात. आपल्या मुलीचेही करिअर याच क्षेत्रात घडावे अशी त्यांची इच्छा होती. पण कॉलेजमध्ये असल्यापासून आरतीला अभिनय क्षेत्राची ओढ लागली. आंतरमहाविद्यालय नाट्य स्पर्धा, एकांकिका यामध्ये ती सहभाग घेऊ लागली होती. पुढे तिला व्यावसायिक नाटकात येण्याची संधी मिळाली. यातूनच शुभं करोती मालिकेसाठी तिची निवड करण्यात आली. कशाला उद्याची वाट, शुभं करोती अशा एकाच वेळी ती 2 मालिकेत काम करू लागली. पण आपण दिसायला काही सुंदर नाही आहोत आणि तुम्हाला जर मैत्रीण म्हणून, शेजारीण किंवा कुठल्या तरी सहाय्यक भूमिका देणार असाल तर इथे थांबलेलंच बरं, अशा विचाराने तिने अभिनय क्षेत्रातून काढता पाय घेतला. त्यानंतर तिने कलर छाप या नावाचा कपड्यांचा ब्रँड सुरू केला. त्यात तिला तिच्या नवऱ्याची देखील साथ मिळाली. व्यवसाय सुरू करायचा पण त्याचं कुठेतरी नाव व्हावं अशी तिची इच्छा होती. त्यामुळे तिने संपूर्ण वेळ त्या व्यवसायासाठी स्वतःला झोकून दिलं होतं. मधला करोनाचा काळ हा तिच्यासाठी थोडा कठीण गेला, कारण नवरा आशुतोष परांडकर हा देखील लेखक म्हणून या क्षेत्रावर अवलंबून होता. पण कालांतराने तिचा हा ब्रँड नावारूपाला आला. आरती वाडक-बाळकर हिने आशुतोष सोबत प्रेमविवाह केले. त्याच्यासोबत लग्न व्हावे म्हणून ती त्याच्याच कॉलेजमध्ये शिकण्यासाठी गेली होती. कॉलेजमध्ये असताना आरतीला आशुतोष आवडू लागला. तो पुण्याला शिकायला होता म्हणून आरतीने तिचे शिक्षण घेण्यासाठी त्याच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. एका वर्षात तिने त्याला लग्नासाठी पटवले. याच दरम्यान आरतीला नाटकासाठी विचारणा होऊ लागली. तेव्हा आशुतोषची संमती घेऊन ती पुन्हा मुंबईला आली. तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.